किरण जाधव कदाचित आईन्स्टाईन वाटला का काय यांना कळालं नाही। या व्यक्तीशिवाय सध्या महाराष्ट्रातील खताच्या उत्पादनाचा विक्रीचा व्यवसाय चालू शकत नाही। जाधव हा कृषी आयुक्तालयातील आका आहे आणि या आकाचे आका म्हणजे दिलीप झेंडे व विकास पाटील संचालक आहे। किरण जाधव, दिलीप झेंडे, विकास पाटील हे जरी सेवानिवृत्त झाले असले, हे आता सेवानिवृत्त झाले म्हणजे तरी त्यांच्या व नातेवाईकांच्या मालमत्तेची सुद्धा एलसीबी मार्फत चौकशी करण्यात यावी। किरण जाधव याने त्याच्या कृषी विभागातील संपूर्ण सेवेतील निम्मा कालावधी फक्त गुणनियंत्रण अधिकारी म्हणून काम केलेले आहे आणि त्याच्या कंपन्या तेवढ्या या 43 कंपन्यांची यादी आहे, यातल्या 11 कंपन्या किरण जाधव आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित आहे। हा एवढा काय आईन्स्टाईन होता काय, म्हणजे किरण जाधव कदाचित आईन्स्टाईन वाटला का काय यांना कळालं नाही। या व्यक्तीशिवाय सध्या महाराष्ट्रातील खताच्या उत्पादनाचा विक्रीचा व्यवसाय चालू शकत नाही। या किरण जाधवची माहिती मी घेतली। त्यांनी त्याच्या कृषी आयुक्तालयाच्या कालावधीमध्ये 3,500 कंपन्यांना परवाना दिलेला आहे, म्हणजे प्रत्येक 3 लाख ते 35 लाख आणि 3,500 कंपन्या, तसेच प्रत्येक कंपन्यांचं 2 वर्षातून 1 वेळा नूतनीकरण करावे लागते, हा नियम आहे। आता हा नूतनीकरणाचा कालावधी 5 वर्षाचा झालेला आहे। किरण जाधव हा कृषी आयुक्तालयातील आका आहे आणि या आकाचे आका म्हणजे दिलीप झेंडे व विकास पाटील संचालक आहे। या विभागातील वर उल्लेख केलेले अधिकारी, कर्मचारी स्वतःची खते, बियाणे, कीटकनाशके यासारख्या कृषी उत्पादनांशी संबंधित कंपन्या स्थापन करून चालवत असल्याचे उघड झाले आहे। पुण्यात हडपसर, वडकीनाला तसेच परिसरात नाशिकमधील MIDC, संभाजीनगर MIDC, ठाणे JNPTचा जवळचा एरिया मध्ये अधिकाऱ्यांनी गोडाऊन बांधलेली आहेत, म्हणजे यांनीच गोडाऊन बांधले। हीच गोडाऊन ते 20 ते 30 रुपये स्क्वेअर फीट भाड्याने देत आहे। स्वतःच्या गोडाऊन मध्ये या बोगस कंपन्यांचा माल साठवून विक्री करत आहे। अशा प्रकारच्या कृत्यांमुळे केवळ कृषी विभागाची प्रतिष्ठा डागाळली जात नाही, तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत आहे। या प्रकरणात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायदा 2002 PMLA अंतर्गत हे अधिकारी आणि कर्मचारी दोषी ठरू शकतात, PMLA अंतर्गत, कारण हा काळा पैसा यात गुंतवला आहे, त्याला शासनाची मंजुरी घेतलेली नाही। सरकारी खरेदी प्रक्रियेत स्वतःच्या कंपन्यांना प्राधान्य देण्यासाठी नियमांचे उल्लंघन केले जाते। शेतकऱ्यांची असलेली सबसिडी स्वतःच्या कंपन्यांना मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर होतो। स्वतःच्या कंपन्यांमार्फत निकृष्ट दर्जाची खते पुरवण्याचं आणि शेतकऱ्याचं नुकसान करण्याचं काम होतंय। या व्यवसायातून मिळणारा नफा हा कायदेशीर मार्गाने दाखवला जात नाही, तर तो काळ्या पैशाच्या स्वरूपात जमा केला जातो। या सगळ्या अधिकाऱ्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून कित्येक कंपन्यांसोबत भागीदारी करून निकृष्ट निविष्ठांच्या नावावर कित्येक कोटी रुपये भ्रष्टाचारी मार्गाने कमावले आहेत। एकट्या किरण जाधवच्या काळात हजारो परवाने सातारा जिल्ह्यात वाटप केलेले आहेत। त्यात निविष्ठा उत्पादन, निविष्ठा विक्री केंद्रे यांचा समावेश आहे। त्यात स्वतः किरण जाधव यांचे मित्र, नातेवाईक आहेत। आता किरण जाधव सध्या महाराष्ट्र राज्याच्या कशावरती आहे माहिती आहे? दक्षता पथकाचे प्रमुख आहे, म्हणजे 15 वर्ष गुण नियंत्रणात राहिलाय हा बाबा आणि आता दक्षता विभागाचा महाराष्ट्राचा प्रमुख आहे, काम करत। दक्षता पथकात गेल्यावर सुद्धा किरण जाधवने 6 महिन्यात 5 कोटी रुपयांचं कलेक्शन प्रति महिना का काय चालू केलेलं आहे। किरण जाधव नावाच्या अधिकाऱ्याने गुण नियंत्रण विभाग पोखरून काढला आहे। याच किरण जाधवने
गजानन तोटे यवतमाळ, साई ॲग्रो बोगस खत उत्पादक, श्री राठी राहणार वर्धा जिल्हा, मायक्रोफ्लेक्स बोगस खत उत्पादक, श्री जोतवानी राहणार वर्धा जिल्हा, ओम ॲग्रो, रुची बायोटेक श्री ठाकूर, श्री शिंदे सर्व बोगस खत उत्पादक इत्यादी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे निविष्ठा पुरवठादार म्हणून परवाना मिळवून दिला. या भ्रष्टाचारी लोकांनी मंत्र्यांपासून तालुका कृषी अधिकाऱ्यापर्यंत टक्केवारी देऊन यांच्या बोगस कंपनीत उत्पादित होणारा बोगस निविष्ठा वाटप करून कोट्यावधी रुपये कमवले. या सर्व लोकांची बँक स्टेटमेंटची माहिती घेतल्यास यांचा सगळा भ्रष्टाचाराने कमवलेला काळा पैसा उघड होईल. आणि कृषी विभागात अधिकाऱ्यांच्या नावाने काय माहिती मिळाली, अधिकारी कंपनी, त्याचं ठिकाण आणि त्याचं या अधिकाऱ्याशी असलेलं नातं. एकच उदाहरण, PDF तयार केली, मी तुम्हाला देतो. एक नाव फक्त मी दाखवतो, पाटील वी क्रू. मला एक सांगा, पुढं कंपनीचे नाव कृषी सेवा बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी सुरू कधी झाली? 9/11/2020. कंपनीचा पत्ता कोल्हापूर, हे बघा 808 AP हिरालेज तालुका गांधी गडहिंग्लज कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर. प्रोपायटरचे नाव साधना उमेश पाटील, दिग्विजय उमेश पाटील, पत्नी व मुलगा. नातं कोण आहे? डायरेक्ट. आता अधिकारीच याच्यात आहे आणि बायकोच्या नावावर कंपनी आहे, मुलाच्या नावावर कंपनी आहे. 2020 पासून काम करतोय आणि हाच अधिकारी त्याच्यात आहे. मग लिंकिंग येणार नाही तर काय होत? किरण जाधवच्या तर 11 कंपन्या आहेत. किरण जाधव, हे बघा, किरण जाधव दक्षता पथक यांची मिरजला कंपनी आहे, वेळापूरला कंपनी आहे, कोल्हापूरला कंपनी आहे. आणि अतुल जाधव, सम्राट जाधव, सुभाष वसंत कराळे मित्र यांचे डीलर. त्याच्यानंतर सगळे असेच आहेत, एक सुद्धा वेगळा नाही. याचं PDF तुम्हाला मी देतो. अशा जर पद्धतीने कृषी विभाग चालत असला, मला एक सांगा, हे किती भयानक आहे. ज्या कृषी विभागामध्ये तुम्ही गुणवत्ता याच्यासाठी आहात, लक्ष ठेवण्यासाठी हे अधिकारी, आणि यांचं मला वाटतं रेट कार्ड सुद्धा मी तुम्हाला मागच्या कालावधीत सांगितलं. एवढाले कोट्यावधी रुपये देऊन तुम्ही लोक तिथं बसता. तुम्हीच बायकांच्या नावावर, मित्राच्या नावावर, पोरांच्या नावावर, अधिकाऱ्यांच्याच मेहुण्याच्या नावावर अशा कंपन्या ज्या केलेल्या आहेत त्याचं संपूर्ण PDF देतो. माझं मत आहे की हे महाराष्ट्राच्या पुढं तुम्ही सगळ्यांनी मिळून आणावं. आणि याची देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करणार आहे. किरण शामराव जाधव हा दक्षता पथकवाला 7 ते 8 म्हणजे 11 कंपन्याचं तर एकटाच मालक आहे. यांनी दिलेले परवाने या कंपन्यांचे प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण करण्यात यावं. या कंपन्यांची विक्री, उल्लेख केलेल्या कंपन्यांची विक्री केंद्रांची तपासणी आयकर विभागामार्फत सखोल तपासण्या करण्यात याव्या. या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी संचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात यावी. किरण जाधव यांना पुन्हा नियंत्रण कक्षातच, विभागातच कशी पदस्थापना देण्यात आली याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी. किरण जाधव, दिलीप झेंडे, विकास पाटील हे जरी सेवानिवृत्त झाले असले, हे आत्ता सेवानिवृत्त झाले म्हणजे, तरी त्यांच्या व नातेवाईकांच्या मालमत्तेची सुद्धा LCB मार्फत, ACB मार्फत, LCB आलं सॉरी, ACB मार्फत चौकशी करण्यात यावी. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे खते, बियाणे, औषधे व इतर कृषी निविष्ठांचे पुरवठादार यांची गेल्या 15 वर्षातील आर्थिक व्यवहाराची तपासणी
आयकर विभागामार्फत करण्यात यावी अशा प्रकारची मी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांना उद्या परवा, जर परवा वेळ दिली तर परवा आणि नाही वेळ दिली तर सोमवारी किंवा मंगळवारी साहेबांकडे ही मागणी करणार आहे.